नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आज आपला क्लासचा हा प्रिन्सेस कट ब्लाउज क्लासचा आपला हा 11वा दिवस आहे। तर आजच्या क्लासमध्ये आपण आहे ना 38 आणि ऑड साइज 39 साइजचं पेपर कटिंग करणार आहोत। तर आपल्याला 38 साइज मध्ये शोल्डर मुंडा राऊंड किती घ्यायचं ते तुम्हाला जर कन्फ्युजन वाटत असेल हेवी साइज मध्ये घेण्यासाठी, तर तुम्ही अशा पद्धतीने मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। बाकी जे मेजरमेंट आहेत उंची वगैरे कंबर घेर वगैरे त्याच्यानंतर ते तुमच्या कस्टमरच्या नुसार किंवा तुमचं स्वतःचं माप असेल त्याच्यानुसार तुम्हाला ते घ्यायचं आहे। बाकी सर्व मेथड आपली सेम असणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला डावा भाग किती घ्यायचा, त्याच्यानंतर उभा टक्स किती घ्यायचा ते तुम्हाला सगळं मी याच्यामध्ये डिटेल मध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचा आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे आर्महोल मध्ये जे इथे अशा पद्धतीने फुगा येतो, जसं की आडवा फुगा येतो, तर त्याच्यासाठी मी खूप छान अशी ट्रिक्स सांगणार आहे। तर पेपर कटिंग करतानाच आपल्याला ती ट्रिक्स वापरायची आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ती ट्रिक सुद्धा त्याच्यामध्ये ऍड तुम्ही करू शकता जर तुमचा तसा प्रॉब्लेम असेल तर। आणि तुम्ही डीप गळ्याचं कटिंग असेल, जसं की 10च्या पुढे जर कटिंग असेल तर तुम्ही ही ट्रिक्स वापरायलाच पाहिजे। मी सुद्धा कस्टमरचे ब्लाऊज शिवताना ही ट्रिक्स फॉलो करते। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं इथे आपला क्लास आज आपला 11वा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 साइज आणि 39 साइज मध्ये इथे पेपर कटिंग बघणार आहोत। तर इथे फिक्स आपण 38 साइजचं इथे मेजरमेंट घेणार आहोत, परंतु जे मुंडा आहे किंवा शोल्डर आहे ते तुम्ही 38-39 साइज मध्ये दोघांमध्ये वापरू शकता। आणि त्याच पद्धतीने आपण 34 आणि 35 साइज बघितलं होतं मागील व्हिडिओमध्ये आणि त्याचं टीचिंग सुद्धा बघितलं होतं, परंतु 36 आणि 36-37 साइजचा आपला ऑलरेडी पेपर कटिंग झालेला आहे, जो तिसरा क्लास होता त्याच्यामध्ये केलेला आहे आपण। तर आता आपण डायरेक्ट इथे 38 घेणार आहोत आणि 36 साइजचं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला तिसरा क्लास आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजचा आहे तो तुम्हाला इथे बघायचा आहे। ओके, आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तर त्याच्यावरती सिरीज प्रमाणे बघायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता हे सर्व मेजरमेंट मी इथे लिहून घेतलेले आहे। पूर्ण उंची घेतलेली आपण इथे 14 इंच, कंबर घेतलेला आहे 30 इंच, छातीचं मेजरमेंट 38 किंवा 39, शोल्डर इथे मी 15.5 इंच घेतलेले आहे। इथे थोडंफार अर्धा इंचाने असं कमी जास्त सुद्धा होऊ शकतं। मुंडा राऊंड इथे घेतलेला आहे 16.5-17 इंच। ओके, त्याच्यानंतर पुढचा गळा 6.5 इंच घेतलेला आहे, मागचा गळा 10 इंच घेतलेला आहे, आडवा टक्स घेतलेला आहे इथे मी 3.8 म्हणजे इथे 4.25 इंच, उभा टक्स आपला 10.5 इंचाचा आहे। अशा पद्धतीने सर्व मेजरमेंट आपण इथे लिहून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे पेपर कटिंग बघायचं आहे। तर सर्वात पहिल्यांदा आता बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच ताईंची अशी कमेंट्स येते की तर आपण बऱ्याच वेळा काय होतं आर्महोल मध्ये आडव्या पद्धतीने रिंकल्स येतात, तर त्या का बरं येतात, म्हणजे फुगा येतो। रिंकल्स येणं ते वेगळ्या गोष्टी असतात आणि फुगा येणं, फुगा म्हणजे कपडा हा गोळा होतो त्याला आपण फुगा म्हणतो। तर तो का येतो तर ते त्याच्यावरती सुद्धा कटिंग करताना कशा पद्धतीने बदल करायचा आर्महोल राऊंड मध्ये ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे पूर्ण उंची घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा बॅक साइडचं कटिंग करून घेणार आहोत। तर पूर्ण उंची 14 इंच आहे। उंची आपल्याला 14च्या पुढेच ठेवायची, 38 आणि 39 साइज मध्ये कमी ठेवायची नाहीये। 15 इंच आपण त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून आणि मार्किंग करून घेणार आहोत। आता इथे सरळ लाईन मी ड्रॉ करून घेत आहे। आता इथे आपलं शोल्डर किती आहे, तर शोल्डर आपलं इथे 15.5 इंच आहे, त्याचं निम्म करायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने निम्म घेतल्यानंतर 15 इंच सुद्धा येऊ शकतो, तर 7.25 इंच आलेले आहे। तर निम्म केल्यानंतर इथे आपलं 7.25 इंच आपलं हे शोल्डर येतं। तर 38 साइज मध्ये कधी कधी आहे ना, इथे आपण जे शोल्डर आहे ना ते 15 इंच सुद्धा येतं, त्याच्यामुळे 7.5 सुद्धा निम्म घेऊ शकता तुम्ही। तर इथे मी तुम्हाला ऑलरेडीच बोलली की इथे अर्धा इंचाने कमी जास्त होऊ शकतो, परंतु फिक्स जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे शोल्डर फिक्स घेऊ शकता। 15 इंच सुद्धा घेऊ शकता इथे, तर मी इथे लिहून देते तुम्हाला। अशा पद्धतीने 15 इंच सुद्धा येऊ शकतो। 15.5 फिक्स 38 आणि 39 साइज मध्ये घ्यायचे आपल्याला। अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपला बॅक साइडचा गळा कितीचा आहे तुम्ही इथे बघू शकता। बॅक साइडचा गळा आपला इथे 10 इंचाचा आहे। तर 10 इंचाचा असल्यामुळे आपण इथे शोल्डर हे किती मायनस करायचं आपल्याला, तर हे निम्म शोल्डर मधून आपल्याला इथे 2.25 इंच मायनस करायचं आहे। हे बघा 2.25 इंच मी मायनस केल्यानंतर इथे माझं हे जे शोल्डर आहे ते 5.5 इंचचं आलेलं आहे। तर 10 इंचचा बॅक साइडचा गळा आहे, तर 5.5 शोल्डर हे 38 साइज मध्ये सफिशियंट आहे। ओके,
तर अशा पद्धतीने आता आपण इथे मार्किंग केल्यानंतर वरतीहून आपल्याला जे आर्महोल मध्ये असा फुगा येतो, तर तो का येतो, त्याच्यामुळे आपल्याला आडवा फुगा का येतो, तर त्याच्यासाठी आपल्याला 3 लाईन इथे डाऊन जायचंय. 3 लाईन डाऊन घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, तिथून आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचंय आणि तिथून आपल्याला इथे आर्महोलचा मार्किंग करायचंय. आर्महोल साठी जी लाईन घेतो आपण त्याची मार्किंग करायची आहे. तर इथे मी 6 इंचावरती मार्किंग करते. 6 इंचावरती मार्किंग केल्यानंतर ती सरळ लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. इथे जितकं अंतर आहे तितकंच इकडे पण ठेवायचंय 5.5 इंच. 5.5 इंचावरती आपण मार्किंग केल्यानंतर ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे क्रॉस द्यायचंय, क्रॉस द्यायला विसरायचं नाहीये आणि ते आपण अशा पद्धतीने इथे जॉईंट करून घेणार आहोत. आता आपला बॅक साईडचा 10चा गळा आहे, तर आपला 38 साईज आहे, तर 38चा आपला चौथा भाग किती येणार आहे, 38चा चौथा भाग इथे आपला येणार आहे ते म्हणजे 9.5 इंच. तर 9.5 इंच आहे, तर इथे आपण 10चा गळा आहे, तर 9-10चा गळा असेल तर तुम्ही परफेक्ट घेऊ शकता, असं काहीच प्रॉब्लेम नाही. तरी सुद्धा बॅक साईडचा गळा आहे ना खालच्या बाजूने पसरट घेत असतील तर तुम्हाला इथे काय करायचंय, थोडस 2 लाईनचा इथे कमी घ्यायचंय. तर मी इथे काय करणार आहे, 9.25 इंचावरती बॅक साईडचं कटिंग म्हणजे मार्किंग करणार आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन घेणार आहे. त्याच्यानंतर इकडे आपण कमरेचं मेजरमेंट घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा. तर 30 साईज आहे, तर 30चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 7.5 इंच, 1 इंच टक्स घेणार आहोत आणि 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन ऍड करायची आहे. फिटिंगची लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आर्महोल तुम्ही जरी इथे बोलला की कमी जास्त असेल तर ते आपण कशा पद्धतीने ओळखायचंय, तर अंगावरतून माप घेतला असेल किंवा तुम्ही ब्लाऊजवरनं परफेक्ट मेजरमेंट घेतला असेल आर्महोल राऊंडचा, तर इथे ज्यावेळेस आपण राऊंड मोजतो तर तुमचं परफेक्ट मेजरमेंट आलं ना तर समजायचं की आपलं परफेक्ट मुंडा राऊंड हे कटिंग झालेलं आहे. जर कमी जास्त होत असेल तर ते कशा पद्धतीने कमी जास्त करायचं ते तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर जे इथे मी तुम्हाला बोलली, जे आडवे फुगा पडतो आपल्या ह्या ठिकाणी, ओके, असा जो राऊंड असतो तो ह्या ठिकाणी फुगा पडतो, तर त्यावेळेस आपल्याला इथे डाऊन घ्यायचं आहे. ह्या बाजूला मुंड्याच्या साईडला इथे मी डाऊन घेतलेलं आहे. ही ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करून बघा. त्याच्यानंतर इथे आपण मुंड्याचं शेप देण्यासाठी 1 इंच आणि 1.25 इंचावरती मार्किंग करतो. तर मी ते 1.25 इंचाचं बॅक साईडचं आपण इथे कटिंग करतोय म्हणून 1.25 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचंय. अशा पद्धतीने इथून आपल्याला काय करायचंय, हे उतार द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने उतार दिल्यानंतर आपला मुंडा राऊंड किती आहे, 16.5 आहे. तर आपलं त्याचा दुसरा भाग घ्यायचा आहे आपल्याला 8.25 इंच. जर तुम्ही जास्त टाईट मुंडा राऊंड घेत असतील तर तुम्हाला काय करायचंय, अर्धा इंच थोडस लूज घ्यायचंय. जर तुम्ही परफेक्ट घेत असतील तर तुम्ही असं 2 लाईनचं वगैरे असं लूज घेत असतील तर तुम्हाला इथे मुंडा राऊंड मध्ये लुजिंग वगैरे द्यायची काही गरज नाही. जास्त टाईट घेत असतील तर तुम्हाला काय करायचंय, इथे थोडंसं लूज द्यायचंय, नाहीतर मग ब्लाऊज हा जास्त टाईट होण्याची शक्यता असते, कारण शिलाईमध्ये हे कमी जास्त होत राहतं. आता इथून आपल्याला अर्धा इंच हे शोल्डर मध्ये आपलं दाबलं जाणार आहे कपडा. त्याच्यानंतर आपण इथे, तर आता इथे मी काय करणार आहे, अशा पद्धतीने मुंडा राऊंड मोजून बघणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण जितकं शिलाईमध्ये दाबतो तितकं सोडून आपल्याला इथे मुंडा राऊंड मोजून बघायचं आहे. तर इथे माझं 8.25 इंचाला एक लाईन थोडंसं एक्स्ट्रा आलेली, इथं इतकंच चालतं आपलं लुजिंग थोडंसं. ओके, तर परफेक्ट असं आपलं हे मुंडा राऊंड इथे कटिंग झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर ह्या पद्धतीने तुम्हाला पण मुंडा राऊंड हे मोजून बघायचं आहे. आणि ही लाईन मी आता डार्क करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे गळा रुंदी सर्वात पहिल्यांदा टाकून घेणार आहोत आपण. तर तुम्हाला हे शोल्डर किती ठेवायचे त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर 2 इंचाची शोल्डर पट्टी पाहिजे असेल तर तुम्ही इथे 3 इंचावरती असं मार्किंग करू शकता. म्हणजे तुम्ही साईडने कपडा किती दाबता त्याच्यावर डिपेंड आहे. तर इथे मी 3 इंचाचं शोल्डर, म्हणजे 3 ला थोडंसं कमी जास्त घेणार आहे शोल्डर. तर 2.25 इंचाची इथे मी रुंदी घेते आणि त्याच्यानंतर गळा आपला 10 इंचाचा आहे, तर 10.5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे. 10.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला घ्यायचंय 3 इंच, 3.25 इंच पण घेऊ शकता. परफेक्ट असं अगदी गोल शेप मध्ये बॅक साईडचा गळा हा तयार होत राहतो. इथे राऊंड शेपच देते, तुम्ही कोणता पण शेप घेऊ शकता इथे. त्याच्यानंतर इथे काय करायचंय, ह्या पद्धतीने आपल्याला हा शोल्डर
मुंड्याच्या साईडला डाऊन केला आहे. जर इथे रिंकल्स येत असतील तर आता इथे तुम्ही बघू शकता, इथे हा कोन सारखा तुम्हाला दिसतोय, तर इथून पण आपल्याला थोडंसं डाऊन करायचं आहे. ह्या पद्धतीने शोल्डर उतार आपण ज्या पद्धतीने देतो त्या पद्धतीने. हे बघा इथे मी डाऊन करून घेतलेले आहे. तर तुम्ही बोलणार उंची कमी होणार, बिलकुल होणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला इथे टक्स घ्यायचे आहे. तर टक्स साठी सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करून घेऊया. तुमचा टक्स जास्त इकडे सरकत असेल, तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला काय करायचं, ही जी मार्जिन सोडून द्यायची आपल्याला. आपण इथून घेतो तो सेंटर काढून, तर तुम्हाला वाटत असेल तिकडे जास्त, तर तुम्हाला काय करायचंय, इथून घ्यायचंय आणि इथून ही टकची म्हणजे सेंटर काढायचंय आणि टकचं मार्किंग करायचंय. या पद्धतीने पण करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर उंची आपली कंपल्सरी फिक्स असणार आहे 4.5 इंच. जास्त डीप गळा असेल तर थोडीशी टकची उंची कमी घेतली तरी सुद्धा काही हरकत नाही. त्याच्यानंतर हे अर्धा इंच दोन्ही बाजूला घ्यायचंय, कारण 1 इंचचा टक्स आपण घेतलेला आहे. नंतर ही अशा पद्धतीने टक्स हे निमुळतापणाने आपल्याला शिवायचं असतं, त्या पद्धतीनेच घ्यायचंय आणि इकडे आपल्याला अर्धा इंच हे ह्या पद्धतीने क्रॉस द्यायचंय. अशा पद्धतीने हे मी मार्किंग करून घेतलेले आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने 38 साईजचं कटिंग करायचंय. तर इथे रिंकल्स येत असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला हे ट्रिक्स मी इथे सांगितलेली, नाहीतर मग तुम्हाला ही ट्रिक्स फॉलो करायची नाहीये. ओके, आता इथे आपण काय करणार आहोत, कटिंग करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला फ्रंट साईडचं कटिंग करण्यासाठी 1.5 इंचावरती इथे कंपल्सरी मार्किंग करून घ्यायचं. आपल्याला मार्किंग केल्यानंतर एक लाईन आपण 1.5 इंचावरती इथे ड्रॉ करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं ना तर फिटिंग खूप छान येते. अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर आता 1.5 इंच सोडून आपल्याला इथे सर्व प्रकारचे इथे मेजरमेंट टाकायचे आहेत. तर सर्वात पहिल्यांदा काय करायचंय, अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर उंची घ्यायची आहे. आता इथे आपण बॅक साईडचा पार्ट जसं तसं ठेवून इथे पूर्ण उंची घेणार आहोत. तर मी इथे मार्किंग करून घेत आहे आणि मार्किंग केल्यानंतर बघा टिक मार्क करून घेतली. त्याच्यानंतर आपण फ्रंट बाजूला परत आपण पाऊण इंच किंवा अर्धा इंच हे एक्स्ट्रा घेत असतो. तर इथे मी अर्धा इंच घेतलेले आहे. इथे पाऊण इंच पण घेऊ शकता तुम्ही, जर तुम्ही शिलाईमध्ये जास्त कपडा दाबत असतील तर. अशा पद्धतीने खाली मी परत एक्स्ट्रा वाढून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे शोल्डर आपलं किती घेतलं होतं आपण ते जसेच्या तसं इथे मार्किंग करून घ्यायचंय. हे बघा मार्किंग केल्यानंतर आपण इथे डाऊन केलं होतं ते डाऊनचं पण इथे मार्किंग करून घ्यायचंय. नंतर आपण इथे आर्महोलचं मार्किंग करून घेऊया. तर इथून आपण 5.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत. त्याच्यानंतर इथून आपण हे डाऊन केलं होतं तिथून 6 इंचावरती मार्किंग करणार आहोत. सरळ लाईन इथे आपल्याला ड्रॉ करायची आहे. इथे आर्महोलसाठी सेम आपलं बॅक साईडला जसं मार्किंग केलं होतं तसंच हे तिरकस शोल्डरचं इथे आपण मुंड्याची लाईन इथे जॉईंट करायची आहे. त्याच्यानंतर इथे 1 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचे. फ्रंट बाजूचा मुंड्याचा शेप देण्यासाठी आपण 1 इंचावरती मार्किंग करतो. त्याच्यानंतर आपल्याला छातीचं मेजरमेंट इथे घ्यायचं आहे. तर इथे छातीचं मेजरमेंट तुम्ही नंतर घेतलं तरी सुद्धा चालेल, कारण आपण आर्महोल तयार केल्यानंतर परत आपल्याला मेजरमेंट हे घ्यायला लागतं. 9.5 इंच इथे परफेक्ट घेतलं, बॅक साईडला थोडंसं कमी घेतलं होतं आणि नंतर इथे आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायची. ओके, त्याच्यानंतर इथे गळारुंदी घेणार आहोत आपण. 2.25 इंच आपली गळारुंदी होती ती मार्किंग करून घेतली मी. नंतर आपण इथे 6.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. तर मी इथे थोडंसं वाढून घेतलंय, म्हणजे शोल्डरमध्ये आपल्याला कपडा दाबला जातो, मग बरोबर शिवून आपला हा गळा तयार होतो. त्याच्यानंतर इकडनं 2.25 इंचावरती मी हे मार्किंग करते, म्हणजे गळा व्यवस्थित राऊंड शेप मध्ये येतो. आता इथून आपण अशा पद्धतीने राऊंड शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला आता 10वा भाग घ्यायचा आहे. तो म्हणजे आपला आहे 3.8 आलं, म्हणजे 4.25 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर इथे मी 4.25 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. त्याच्यानंतर उभा टक्स घ्यायचा. उभा टक्स आपला 9.5 इंच प्लस त्याच्यामध्ये 1 इंच ऍड केलं तर 10.5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करायची. मेन टक्स पॉइंट आपला इथे आलेला आहे. आता इथे आपल्याला टक्स रुंदी किती घ्यायची, टक्स रुंदी आपल्याला इथे 38 साईज मध्ये
3 इंचाची घ्यायची टक्स रुंदी. ओके, तर इथे 3 इंच तर दोन्ही बाजूला इक्वल पद्धतीने आपण 1.5 इंचावरती इकडे मार्किंग करणार आहोत. या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथून आपल्याला 2.5 इंच वरती जायचं आहे. 2.5 इंच अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, या पद्धतीने इथे हे जॉईंट करायचंय. जॉईंट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा इथली लाईन ड्रॉ करण्याआधी आपल्याला हा जो आर्मोलचा शेप आहे तो इथे आर्मोलचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. आर्मोलचा शेप दिल्यानंतर इथे ही लाईन आपली जवळजवळ 1 इंचाचा डिफरन्स येतोय. ते 1 इंचावरती इथे आपलं हे इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ही लाईन आपल्याला इथून अशा पद्धतीने इथे ड्रॉ करायची आहे. हे बघा, आणि नंतर इथून आपल्याला हे अशा पद्धतीने सरळ ड्रॉ करून घ्यायची. केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून ह्या बाजूला 1/2 इंच आणि इकडे आपल्याला 1/2 इंच अशा पद्धतीने हे टक्स साठी आपल्याला हा जो आर्मोलचा टक्स आहे त्याच्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे शेप द्यायचा आहे. प्रिन्सेसचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. थोडीशी लाईन आपली ही खाली जाते. अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सेसचा शेप तयार झालेला आहे. तर इथे आपला हा किती गॅप येतोय, ही जी मुंड्याची लाईन आहे ते किती गॅप येतोय आपल्याला ते बघायचं. आपल्याला जवळजवळ इथे माझं 1/2 इंच आणि 1 लाईन येते. तर इकडे पण मी तितकंच घेणार आहे, 1/2 इंच आणि 1 लाईन. ते आपल्याला तितकं अंतर वाढून घ्यायचे, कारण आपण हे कट केल्यानंतर इथला भाग आपला जो छातीतला अंतर असतो तो कमी होऊन जाणार आहे. ओके, त्याच्यामुळे ते टाईट होऊ शकतो, म्हणून आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. आता इथून आपण खालच्या बाजूला आहे ना 1/2 इंच अशा पद्धतीने आर्मोल साठी आपल्याला मार्किंग करायचं आहे. फ्रंट बाजूला आपण ही नवीन पद्धतीने मार्किंग करतो ती लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता 1 नंबरची ही जी लाईन आहे तिथे आपला हा जो प्रिन्सेसचा शेप येतो इथे क्रॉस झालेला आहे. तर क्रॉस झालेला आहे, तर आपल्याला इथे काय करायचं, अशा पद्धतीने हे किती अंतर येते, 3 इंच येते. इकडे पण हे 3 इंचच यायला पाहिजे. मार्किंग करून घ्यायचं, 3 इंच इथे येते. आणि ती सरळ अशी आपल्याला 1/2 इंच आपण खालच्या बाजूला ही लाईन घेतली ना तिथे ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि इथून आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणणार हा शेप आणि हा शेप कसं काही म्हणजे व्यवस्थित मॅच होणार का, तर तुम्हाला काय करायचंय त्याच्यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक सांगते. आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला हे पेपर पकडायचं आहे आणि हे जे मार्किंग आहे ते याला मॅच करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपला हा जो शेप आहे तो अगदी परफेक्ट येत आहे. जर कमी जास्त कुठं वाकडं तिकडे होत असेल तर तुम्हाला इथे काय करायचंय, नवी व्यवस्थित इथे आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा. हे बघा, अशा पद्धतीने हा मुंड्याचा आकार व्यवस्थित परफेक्ट देऊन घ्यायचा आहे. अगदी परफेक्ट आपला हा मॅच झालेला आहे इथून. आता इथून आपण आहे ना, हे बघा थोडंसं हलकंसं आपलं इथून आलेलं आहे. इथून घेतलं तर आपण 1 लाईनचं ह्या बाजूला सरकलंय. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायचंय. घेतल्यानंतर इथे थोडंसं हलकंसं पॉइंट तयार होतात. ज्यावेळेस आपण कट करतो ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल पॉइंट तयार होतात. तर ते आपल्याला पॉइंट ठेवायचं नाही. आता इथे पण थोडंसं खालीवर होणार आहे, बरोबर. तर इथे जास्त तुम्हाला उभार घ्यायचं नसेल तरी चालेल तुमच्या याच्यानुसार. तर इथे काय करायचंय, अशा पद्धतीने हे पॉइंट तयार होतात ना त्याच्यासाठी तुम्हाला ही लाईन अशा पद्धतीने सरळ ड्रॉ करायची. त्याच्यानंतर ती ड्रॉ केल्यानंतर इथे सुद्धा थोडंसं हलकंसं पॉइंट तयार होतं, तो पॉइंट सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचे. म्हणजे ही लाईन आपली थोडीशी सरळ येऊ द्यायची. नंतर आपल्याला काय करायचंय, इथे आपलं ही जी लाईन आहे ती सरळ मार्किंग ड्रॉ करून घ्यायची इकडेपर्यंत. आणि इथून आपल्याला काय करायचंय, 1 इंचावरती मार्किंग करायचंय कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये. आणि इथून आपल्याला अशी ही लाईन तिरकस जॉईंट करायची इथे. नंतर आपल्याला तुम्ही फ्रंट बाजूला शिलाईसाठी हुकाईसाठी मार्जिन घेत असतील तर ती घ्यायची आहे 1/2 इंच 3 लाईन. आणि ही लाईन आपल्याला इथे जॉईंट करायची. केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्याच्यानंतर कमरेचं मेजरमेंट मोजायचं आहे. तर कंबर आपण इथून घेणार आहोत 1.5 इंच सोडून. ओके, आता हे 1.5 इंच आपण या बाजूला ऍड केलेलं आहे. तर फक्त राहिलं आपण कोणतं, हे 1.5 इंच, तर ते ह्या बाजूला ऍड करून घेणार आहोत. इथे आपला कंबर 7.5 इंच आहे चौथा भाग, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच हे टक्सचं आपण ह्या बाजूला ऍड करणार आहोत. आणि नंतर शिलाई मार्जिन आपले 1.5 इंच. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं इथे मार्किंग करून झालेलं आहे. आणि ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे.
केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे. बॅक साईडचा पार्ट तुम्हाला इथे ठेवायचा आहे आणि हे मार्किंग करून घ्यायचंय. मार्किंग केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हे अंतर आहे ना ते इकडचं पण सेम तितकंच पाहिजे, कारण हा गोल शेप मध्ये असतो त्याच्यामुळे तो जास्त येतो. तर इथे हे मोजून घेणार आहे मी. तर 5.5 इंचाला एक लाईन कमी आहे, तर इकडे पण तितकंच यायला पाहिजे. सेम दोन्हीकडे आपलं सेम अंतर यायला पाहिजे. ते मी अंतर मोजून घेतलं. त्याच्यानंतर हे इथून आपल्याला हे लाईन जॉईन करायची आहे. अशा पद्धतीने इथे आपलं हे संपूर्ण इथे कटिंग झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपलं हे कुठे कुठे आपल्याला कट करायचं आहे ते मी तुम्हाला इथे व्यवस्थित मार्किंग, म्हणजे हा भाग आपला इथे मायनस होणार आहे. अशा पद्धतीने आपलं इथवर मायनस होणार आहे. त्याच्यानंतर हा जो मुंड्याचा शेप आहे तो इथून आपला मायनस होणार आहे. बघा नवीन आर्मोल आपण इथे तयार केला आहे, त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने इथे मायनस होणार आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा पार्ट आपला इथे मायनस होणार आहे. हा जो टक्स आहे तो पण आपला इथे इतका मायनस होणार आहे. तर अगदी परफेक्ट आपला असं कटिंग होणार आहे हे. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने, तुम्हाला जर बस्ट फुल बस्ट हे कमी असेल, उभार कमी असेल, तर तुम्ही 2.5 इंचाची सुद्धा तुम्ही टक्सची रुंदी इथे ठेवू शकता. आता इथे संपूर्ण आपलं हे कटिंग झालेलं आहे. आता फक्त राहिलं आपलं इथे शोल्डरचं, तर ते आपण बॅक साईडचं ठेवून त्याच्यानंतर कट करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा सर्व कट आपण व्यवस्थित परफेक्ट असं कट करून घेऊया. हे बघा इथे आपला हा प्रिन्सेसचा पार्ट इथे कट झालेला आहे. त्याच्यानंतर हा जो टक्स आहे तो मायनस करायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने इथे आपला हा प्रिन्सेसचा पार्ट कट झालेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं, अशा पद्धतीने ही शोल्डर आहे ते व्यवस्थित शोल्डर इथे ठेवायचं आहे आपल्याला, बॅक आणि फ्रंट. त्याच्यानंतर हे आपण मार्किंग केलं होतं डाऊनचं, त्या पद्धतीनेच इथे पण आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे फ्रंट बाजूचं आपलं डाऊन झालेलं आहे. तर हे परफेक्ट कटिंग झालेलं आहे. याचा आपण आता बॅक साईडचा गळा कट करून घेणार आहोत. तर इथे आपलं परफेक्ट असं पेपर कटिंग झालेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.